नमस्कार मंडळी. तर मी आज तुम्हाला ना अंड्याची आमटी करून दाखवते. तर ही अंडी घेतलेली आहे, 6 अंडी घेतलेली आहेत. थोडासा कांदा घ्यायचा, म्हणजे 2 कांदे घेतलेत, उभे चिरून घेतलेत. ते व्यवस्थित ना तेलामध्ये असं व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे, एक वळं म्हणजे असं ते सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते किसून घेतलं आहे. ते आता व्यवस्थित भाजून घ्यायचं कांद्याबरोबर. ते व्यवस्थित भाजलं का नंतर ते मिक्सर लावायचं आणि बारीक वाटून घ्यायचं. थोडासा गरम मसाला घ्यायचा आपण. हा गरम मसाला घेतला ना की हे चिकनसारखी अंड्याची कढी आहे ना, एकदम चिकनसारखीच लागते. तर हे गरम मसाला मी सगळा घेतलेला आहे. तर तो व्यवस्थित भाजून घ्यायचा तव्यावरती. भाजला की नंतर मग मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा. हे सगळं तेजपत्ता, हा खडा मसाला सगळा व्यवस्थित भाजून घेतला का बारीक एकदम मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा. हे मसाला घातला ना, हा गरम मसाला घातला ना का म्हणजे ह्या कढीला ना आमटीला टेस्ट एकदम छानपैकी येते. थोडंसं तेल घेतलं आहे तुपामध्ये, त्याच्यामध्ये कांदा घातला आहे, एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे फोडणीला. त्यात कांदा भाजला की हळद घालायची, थोडीशी हळद घालायची. नंतर आपला जो घरगुती मसाला असेल ना तो घालायचा. तर मी ते 2 चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. ते व्यवस्थित आता परतून घ्यायचं म्हणजे कांद्याबरोबरच. आणि ते व्यवस्थित हे मसाला आहे ना तेलामध्ये व्यवस्थित परतून झाला की नंतर हे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे ना ती त्याच्यामध्ये घालायची, ती पण त्याच्याबरोबर परतून घ्यायची. आता हा गरम मसाला आहे ना तो आता काय करायचा, मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचा. आणि हे वाटलेला हा मसाला आहे तो पण आता ह्याच्यामध्ये तुपामध्ये घालायचा. आणि आमटी व्यवस्थित उकळी आली की नंतर मग त्याच्यामध्ये अंडी फोडून टाकायची. आता ही आमटी व्यवस्थित उकळली पाहिजे. आधी पहिल्यांदा व्यवस्थित उकळली ना की नंतर मग ती अंडी पण व्यवस्थित पटकन शिजतात, नाहीतर ती पसरतात तिकडे हे. तर मग आता ही आमटी आता व्यवस्थित उकळलेली आहे. आता एक एक अंडं फोडून मी त्याच्यामध्ये घालते, म्हणजे व्यवस्थित हे होणार. तर आता ही सगळी 6 अंडी मी आता व्यवस्थित फोडून घातलेली आहे. आता ही 5 मिनटं झालीत, आपली ही अंडी आता हे सगळे शिजलेली आहेत. तर हे बघा. तर मी आता गॅस बंद करते आणि जेवण वाढून घेते. तर ही अशी अंडा कढी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. थँक्यू. तुम्ही ही रेसिपी पाहिलीबद्दल मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.